मराठा आरक्षणासंदर्भातील न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारने स्वीकारला। आज मुख्यमंत्री विधिमंडळात भूमिका मांडणार, तर विशेष कॅबिनेट बोलवण्याचीही शक्यता। आई ओबीसी असेल तर तिच्या मुलामुलींना सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र द्यावं, मनोज जरांगे यांची नवी मागणी। मुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर चर्चा झाल्यानं उत्सुकता। त्यांनी आम्हाला आभार मानण्याची संधी कधीच दिली नाही। उद्धव ठाकरेंनी आभार व्यक्त केल्यानंतर शर्मिला ठाकरेंचं प्रत्युत्तर। राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी प्राजक्त तनपुरेंसह अर्जुन खोतकरांना विशेष पीएमएलए कोर्टाची नोटीस। 12 जानेवारीला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक। मिशन लोकसभेसाठी इंडिया आघाडीतील 28 पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येणार। शरद पवार, उद्धव ठाकरे यांची उपस्थिती। ब्याण्णव खासदारांच्या निलंबनाविरोधात विरोधक आक्रमक। संसदेच्या दोनही सभागृहांच्या कामकाजावरती बहिष्कार टाकणार। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी निवेदन देण्याची मागणी। पुढील शैक्षणिक वर्षापासून दुसरीपर्यंतची शाळा सकाळी 9 नंतरच। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती। लवकरच निर्णयाची शक्यता। नव्या शैक्षणिक धोरणात एआयचा समावेश। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। विज्ञान, कला आणि वाणिज्य विभागातल्या समावेशाबाबत विचार। देशात पुन्हा कोरोनाचं संकट। एका दिवसात केरळमध्ये 111 नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू। केंद्र सरकारचे राज्यांना सतर्कतेचे आदेश। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मृत्यूच्या बातमीचं छोटा शकीलकडनं खंडन। दाऊद ठणठणीत असल्याचा इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दावा। चीनमधल्या गांशू प्रांतात 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के। भूकंपात 100 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती। जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।